नमस्ते, स्वागत है आप सभी का हमारे अपने YouTube चैनल द इंडोचा बनाती है। आज है संडे और आज है फ्रैंकफर्ट में गणपति का सेलिब्रेशन। सो मैं आई हूँ इस प्रोग्राम के लिए जो अरेंज किया है ब्रज के जर्मनी में। सो आई होप आज आप प्लेस देखोगे तो आपको अच्छा लगेगा। और यहाँ पे हो रहा है प्रोग्राम, यहाँ पे लिखा हुआ है झालबाउ गिजहाइम। गिजहाइम इज़ एक्चुअली एरिया फ्रैंकफर्ट के अंदर का और झालबाउ इज़ बेसिकली कम्युनिटी इवेंट हॉल। तो जर्मनी में एक्चुअली ऐसा कंसेप्ट है झालबाउ का कि कुछ इवेंट रहेगा बड़ा कम्युनिटी का एंड सो ऑन। सो वो लोग ये झालगाँव आप प्रोवाइड रेंट कर सकते हो उनसे और वो प्रोवाइड करते हैं आपको। और यहाँ पे है रजिस्ट्रेशन का डेस्क और यहाँ पे सब लोग आके पहले रजिस्ट्रेशन करेंगे। और यहाँ पे मिल रहा है ये बंद, आप मेरे हाथ में देख सकते हो ब्लू कलर का बंद। सो ये लेटर यूज़ होगा जब डिनर के टाइम पे एंड सो ऑन। और यहाँ पे है सामने स्नैक्स और ये दिख रहा है स्नैक्स के लिए क्यू। सो प्रोग्राम स्टार्ट होने के पहले यहाँ पे है स्नैक्स और यहाँ पे है सबसे पहले बच्चों की शोभा यात्रा। तो अभी यहाँ पे हो रहे हैं बच्चे रेडी। हा असा एकमेव सण म्हणजे गणपती उत्सव, गणेशोत्सव। मराठी कट्टा जर्मनी गणेशोत्सव हे आहे 11वं वर्ष आणि या गणेशोत्सवामध्ये मी सुखदा भिडे आणि मी रुचा आंबेकर तुम्हा सगळ्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो। अतिशय मनापासून सहर्ष स्वागत सगळ्यांचं। गणपती आणि मराठी कट्टा जर्मनी हे एक खूप अतूट नातं आहे। मराठी कट्टा जर्मनीची गणपती ही एक ओळखच आहे आणि हे 11वं वर्ष आहे। 11वं म्हणजे आजकालच्या टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं तर दशक +1। म्हणजे जेव्हा आपल्याला कधी काही मेसेजेस येतात आणि आपल्याला ते हो हो माझं पण हेच म्हणणं आहे असं जेव्हा असतं तेव्हा आपण सहज लिहून जातो +1। We have Mr. Sanjay Jaiswal, who is Consul Community and Affairs, and Mrs. Jaiswal. Your hearty welcome to Ganeshotsav 2024 मराठी कट्टा जर्मनी। इसके अलावा भी महाराष्ट्र से नहीं होते हुए भी हमारे यहाँ बहुत सारे लोग आए हुए हैं। उन सबका मराठी कट्टा जर्मनी तहे दिल से आप सबका यहाँ पे स्वागत। वेलकम एवरीबडी, वेलकम ऑल। स्टार्ट हो रहा है छोटे बच्चों का परफॉर्मेंस अलॉन्ग विथ लेजिम एंड शोभा यात्रा।
few moments later. पण येस, गणपती बाप्पा आपल्याला जे शिकवतो एकत्र राहायचं, छान राहायचं, आनंदी राहायचं, हे आपण नक्की करू शकतो. तर आपल्या या छोट्याशा शोभायात्रेमध्ये काही आपले जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याशी बोलू इच्छित आहेत, पण त्याच्या आधी मी सगळ्यांना विनंती करेन आपण प्लीज सेटल होऊयात. मी आज 2024 मध्ये तुम्हा सगळ्यांना बघायला आलोय की तुम्ही सार्वजनिक गणेश उत्सव कसा साजरा करतायत. आणि आज मला दिसतंय की तुम्ही सार्वजनिक गणेश उत्सव जर्मनीत पण साजरा करतायत. हे बघून मला खूप छान वाटलं आणि गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आलेले आहेत टिळक आपल्याला बघायला. मी आहे बलवान, मी आहे शक्तिशाली. मला तिन्ही लोकांचा राजा व्हायचे आहे. यासाठी मी तप करेन, महादेवांची प्रार्थना करेन, महादेवांना प्रसन्न करून वरदान मिळवेन. गजमुखासुराने हिमालयावर जाऊन कठोर तप केले. त्याच्या तपश्चर्येने महादेव प्रसन्न झाले. स्वामी, हा कोण बरे तप करत आहे? गजमुखासुर भक्ता, मी प्रसन्न झालो. तुझ्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेन. तुला हवा तो वर माग. हे महादेवा, मला वरदान हवंय. धनुष्यबाण, तलवार, गदा किंवा जगातील कोणतेही शस्त्र माझ्यावर प्रभावी होणार नाही. मला मारूच शकणार नाही. तथास्तु. अशा रीतीने गजमुखासुराला वरदान मिळाले. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो स्वतःला अपराजित समजू लागला. गजमुखासूर रावणाची हत्या करू लागला. गावकरी, प्राणी, साधू त्यांच्या छळाला कंटाळले. सगळ्यांनी देवराज इंद्राची प्रार्थना केली. इंद्रदेव प्रसन्न झाले. भक्तांनो, आज माझा धावा काय केला? इंद्रदेवांनी सगळ्यांची व्यथा जाणून घेतली. आणि महादेवांची भेट घेतली. हे महादेवा, त्या दुष्ट राक्षसापासून जगाचे रक्षण करावे अशी मी आपणास विनंती करतो. हे देवराज इंद्र, चिंता करू नका. मी माझा पुत्र गणपतीला त्या गजमुखासुराचा बंदोबस्त करायला पाठवतो. मला का बोलवलं? काय आज्ञा आहे माझ्यासाठी? गणेशा, गजमुखासूर सर्व प्राणी मात्रांना आणि मनुष्यगणांना त्रास देत आहे. या राक्षसाचा बंदोबस्त करावा अशी आमची इच्छा आहे. जशी आज्ञा महादेवा, मला आशीर्वाद द्या. तुझ्या त्रासातून सर्वांची मुक्तता करायला हवी आहे. वेळीच हा छळ थांबत शहाणा हो. अरे तू कोण मला सांगणार
एवढासा मी एवढा सर्व शक्तिशाली तू माझं काहीच बिघडू शकत नाही. आता मात्र बाप्पा रागवले. त्यांनी असुराला धडा शिकवायचं ठरवलं. प्रथम बाप्पांनी धनुष्य उचलून दैवी बाण चालवले, पण त्या बाणांचा असुरावर काहीच परिणाम झाला नाही. मग बाप्पांनी भालाफेक केली, गदेचा प्रहार केला, त्याचाही परिणाम होईना. अरे मूर्ख बालका, तुला माहित नाही का जगातील कुठलंही अस्त्र शस्त्र मला मारू शकत नाही. महादेवांनीच मला हे वरदान दिलं आहे. आता मात्र बाप्पा विचारात पडले. पण वृद्धीची देवता असणाऱ्या बाप्पांना एक युक्ती सुचली. त्यांनी आपला उजवा सुरा तोडला आणि गजमुखासुरावर त्याचा वार केला. सुळ्याचा स्पर्श होताच गजमुखासूर विवळला आणि बघतो तर काय, त्या विशाल देहाचं एका छोट्या उंदरात रूपांतर झालं. उंदीर गणपतीवर धावून गेला आणि त्याने युद्ध करायचा प्रयत्न केला. जशी तुझी इच्छा. अशा रीतीने गणपती बाप्पांनी गजमुखासुराचा गर्वहरण केले आणि उंदराचा वाहन म्हणून स्वीकार केला. सर्व लोकांनी गणपती बाप्पांचा जय जयकार केला. गणपती बाप्पा मोरया. A few moments later.
A few moments later. आणि काय चाललंय तुमचं? नारळ इथे फोडायचं का बाहेर फोडायचं आहे? नारळाचं नंतर बघू, पूजा करून घ्या. एवढी लोक खोळंबली आहेत. ही लोक हा ही पूजेला खोळंबली आहेत. मग ते जेवायला थांबले. 6:30 वाजता ते जेवायला. मला कोणी सांगितले नाही हो जेवल्याशिवाय जायचे नाही म्हणून. नाही गुरुजी, जेवूनच जातो मी. अच्छा. हा एकच कार्यक्रम करायचा, गणपती बसवायचा, सालभाऊ बुक करा, सालभाऊ बुक करा, गणपती आणा, पूजा करा, की झालं भाऊ. परत पुढची सालभाऊ झालं भाऊ. एक कार्यक्रम करता, कशाला गणपती बसवता? फक्त एकच कार्यक्रम करतो मी. हो मला तर दरवर्षी ह्याचीच पूजा येते, बाकी मला माहित नाही हा. बरोबर म्हणताय ते. जोशी बुवा विसरला, मागच्या वर्षी दिवाळीच्या कार्यक्रमाला आला होता ते. अरे खरंच ना, छान मस्त जेवण होतं. 4 पुऱ्या आणि पनीरची भाजी खाल्ली होती आम्ही. पुरी आणि पनीरची भाजी एवढंच आठवतंय, बाकी काही आठवत नाहीये. A few moments later. बहुत सारे मेरे दोस्त हैं यहाँ पे जो मराठी शायद नहीं जानते हैं, सो उनके लिए भी स्पेशल धन्यवाद. वो यहाँ पे आए और महाराष्ट्र में कैसे गणेश चतुर्थी या गणेशोत्सव मनाया जाता है उसका वो स्वयं अनुभव कर रहे हैं. सो थँक यू सो मच. 12 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही गणपती इथे सार्वजनिक पद्धतीने सुरू करायचा प्रयत्न केला, खूप म्हणजे थोडे कमी लोक यायचे, पण आज म्हणजे गणेश भक्तांना सांगायला लागलं की प्लीज थांबा, ह्या वर्षी आपण पुढच्या वर्षी वी शुड बुक बी अ बिग फॅसिलिटी नेक्स्ट टाइम बिकॉज द कॅपॅसिटी ऑफ दिस हॉल इज 550 अँड वी डोंट वॉन्ट टू क्रॉस द लिमिट. सो आणि हे सगळं शक्य होतं ते सगळं तुमच्यामुळे. सो तुमच्यासाठी एक जोड टाळ्या वाजवा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. यहाँ पे स्टार्ट हो रहा है अथर्व शीर्ष सूर्यकोटि समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. एक व्हिडिओ दाखवला जाईल, त्यावर अथर्व शीर्षाचे शब्द सुद्धा इथे दिसतील. व्हिडिओच्या स्पेसमध्ये आपण एकत्र सर्वांनी ते म्हणायचे. सुरू करू. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवामस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो भवति. इत्यतर्वणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यादभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरे यजति समैश्रवणोपमो भवति यो राजैर्यजति समशोभान् भवति समे. यहाँ पे स्टार्ट हो रहा है आरती और इस बार वो लोगों को चांस दिया गया है जिसके पेरेंट्स यहाँ पे आए हैं. सारे पेरेंट्स को यहाँ पे आरती का चांस दिया गया है. जय देव जय देव जय मंगलमूर्ति कुमला चंदनाची कोटी कुंकुमेश्वरा हिरे दैत मुकुट शोभोबरा रिंगतीने पुरे शनी नागरिया. जय देव जय देव.
वैवन्त्यायेति चन्द्रभागे मध्ये स्नानीयतेति दिव्या पताका वैष्णवनाथति सुन्दरीचा महिमा द्वारपाति जयदेव जयदेव झळकला तुला पीतांबर कैसा गगनी झळकला सोनी गरुडावन में सोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला ये ओ विठ्ठले माझे माऊली सो मंडळीनो मराठी कट्टा जर्मनीला सांगितल्याप्रमाणे गाणं म्हटलंय सगळ्यांनी मोठ्यानं होय महाराजा म्हणायचं जय देव महाराजा महाराजाच्या मराठीच्या महिमाटाच्या महाराजा सालाबादाप्रमाणे मराठी कट्टा जर्मनी मंडळ हैसर जमलेले महाराजा चांगला कार्यक्रम साजरा करून लोकांना एकत्र आणतोय महाराजा त्यांना अजून कार्यक्रम करा अशीच ताकद दे रे महाराजा त्याचप्रमाणे आज हैसर या जागेचा जो हाऊस मास्टर आहे त्या राजीपणासाठी पानाचा इडो ठेवलोय असोय महाराजा मराठी कट्टा जर्मनीची लेकरं रातभर आवडी आणि घोडा घेऊन फिरत असतात त्या चांगलं संरक्षण कर रे महाराजा प्रत्येकात धंद्यात नोकरीत बरकत देऊन त्यांना यंदा तरी B1 होऊ दे रे महाराजा वर्क फ्रॉम होम करूचो म्हणून नेटवर्क शोधूच लागतात त्या नेटवर्क जागेवर करू दे रे महाराजा माणूस हैसर आजारी पडलो सर्दी ताप खोकल्यासाठी डॉक्टरची वाट महिना पाहावं लागतोय त्याचा विचार करून झटापटा अपॉइंटमेंट मिळवून दे रे महाराजा घरकामात स्वयंपाकात झाडू पोछात माणूस मिळू दे रे महाराजा आमचं ऍप्लिकेशन हाऊस लेंडर बिरवण्याला वर्षानुवर्ष कोणी कसा त्याचा रिप्लाय लवकर येऊ दे रे महाराजा S-बान, U-बान, IC आणि फ्रांकफुर्टला एअरपोर्टला आमचं सामान वेळेवर येऊ दे रे महाराजा आमचा शेजार पाजार का आम्ही रविवारी जोरात बोलल्यावर त्या वासाडीला कमी ऐकू दे रे महाराजा आपल्या मराठी कट्ट्याचे लोक जगभर नाव कमवू दे रे महाराजा सगळ्यात सुखी ठेव आणि लवकरात लवकर महत्वाचं लवकरात लवकर इथं सुंदर पोरं आणि पोरी पाहत आलेल्या अविवाहितांचं लगीन होऊ दे रे महाराजा दार मेळ्याचं पुढचं असलेल्या नसलेल्या इंस्टाग्रामचं आमच्या पेजचं आमच्या फॉलोअर्सला सुखी ठेव रे महाराजा दार मेळ्याचं 12-5चा गणित 1 कर एकाचे 21 कर 5चा 25 कर सगळ्या लोकांक सुखी ठेव सगळ्यात निरोग ठेव समजा कोणी आडवं इलो उभं कर उभं इलो त्याच आडवं कर वडाचे झाड पिंपळाला लाव पिंपळाचे झाड वडाला लाव हेचे रात त्याच्या घशात घाल रे महाराजा हा जाका आमचा कुटुंब असा महाराजा त्यांना बळ देऊन आशीर्वाद देऊन त्यांचं भलं कर आणि आमचा मराठी जर्मनी कट्टा असाच वाढू दे रे महाराजा A few moments later. अभी यहाँ पे हो रहा है खाने का अरेंजमेंट अभी तक यहाँ पे फूड ये लोगों ने उठाया नहीं है दिस हाउ इट लुक्स और आई होप आई बिलीव कि बाद में जब होगा तभी काफ़ी क्राउड होगा तो इसलिए मैं अभी इसका फूड वीडियो बना रही हूँ और ये अभी हो गया है क्यों प्रसाद के लिए एंड आई थिंक इन कपल ऑफ मिनट्स वो लोग स्टार्ट करेंगे प्रसाद डिस्ट्रीब्यूट कुछ इस तरीके से है ये प्लेट यहाँ पे है पुलाव आलू बड़ी मोतीचूर का लड्डू और रायता और इसके साथ में और एक चीज़ है वो है मट्ठा। सो अभी बज गए हैं 8 और अभी हो गया है खाना ख़त्म और खाने के साथ में ये व्लॉग भी यहाँ पे एंड हो रहा है। अगर आपको ये वीडियो अच्छा लगा है तो मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए और आपके फ्रेंड्स और फैमिली के साथ शेयर कीजिए। थैंक यू।